लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये वसुआत्या आणि रम्याने घरामध्ये राडा घातलेला असतो. काव्या म्हणत असते सगळं सुरळीत होणार आहे, बाळाचं सुद्धा आणि माझ्या करिअरचं सुद्धा. यावर नंदिनी म्हणते बरोबर काव्या, व्यवस्थित काळजी घेतली ना सगळं काही नीट होईल, डोंट वरी. रम्या म्हणते आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे नंदिनी, फक्त या सगळ्या गोष्टी तुमच्या डॉक्टरच्या तोंडून सुद्धा कळू देत, म्हणजेच तुमच्या डॉक्टरला सुद्धा येऊन सांगू देत ना. वसुआत्या म्हणते एक्झॅक्टली, मी काय म्हणते मानिनी, तू उद्याच आर्याला घरी बोलव बरं. हे ऐकून जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. वसुआत्या म्हणते आणि तिला विचार, काव्याची डॉक्टर आहे ना ती, सोनोग्राफीला नव्हती, मग जरा घरी ये आणि सांग ही प्री डिलिव्हरीची काय भानगड आहे. विक्रम वसुआत्याला थांबवत असतो, परंतु मानिनी म्हणते नाही, बरोबर बोलतायत वसुताई. मालिनी म्हणते काव्या, तू प्लीज आर्याला बोलवून घे घरी. आर्या घरी आल्यानंतर रम्या आर्याला पपई खायला देते आणि म्हणते हे घे, तू ही फळं खा. आर्या म्हणते पपई नाही, नको आहे मला. यावर वसुआत्या म्हणते का ग? रम्या म्हणते हो ना, आवडत नाही म्हणून की प्रेग्नेंट आहे म्हणून. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. विक्रम मानिनी जोरानेच काय असं म्हणतात. रम्या म्हणते हो. आर्या सांग ना सगळ्यांना, कोण आहे तो मुलगा? वसुआत्या पण विचारत असते कोण आहे तो मुलगा? नंदिनी म्हणते वसुआत्या हा तिचा खाजगी प्रश्न आहे. यावर वसुआत्या म्हणते आम्ही फक्त नाव विचारलं. रम्या म्हणत असते आर्या, अगं सांग ना त्या मुलाचं नाव, कोण आहे तो? हे ऐकून जीवा मोठ्यानेच म्हणतो मी सांगतो. लगेच सगळेच जण आश्चर्याने जीवाकडे बघतात.